सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व श्री पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं त्यांचं प्रवासवर्णन अपूर्वाई. मागच्या भागात आपण बघितलं की त्यांनी हॅमलेट, रोमिओ ज्युलियट अशी नाटकं शेक्सपियरची बघायला सुरुवात केली आणि तिथल्या रंगभूमीबद्दल, प्रकाशनाबद्दल, दिग्दर्शनाबद्दल खूप सगळं काही सांगत होते. आता पुढे वाचते. रंगभूमीवर निरनिराळे देखावे उभे करण्यातले कसब खरोखरीच थक्क करणारं आहे. सिंड्रेलामध्ये म्हाताऱ्या चेटकिणीची जादूची कांडी फिरल्याबरोबर त्या प्रचंड भोपळ्यातून 12 चिमुकले जिवंत घोडे जोडलेला आणि जड जवाहराने मढलेला रथ जेव्हा झगमग करीत आला तेव्हा त्या थिएटरातल्या मुलांपेक्षाही मी थक्क झालो. मी देखील रंगभूमीवर काही दिवस काढले आहेत, पण ही ट्रिक शेवटपर्यंत माझ्या लक्षात आली नाही. पॅरिसला एका निशागारात प्रेक्षकांना आतल्या पोहणाऱ्या युवतींच्या जलक्रीडा व्यवस्थित दिसाव्या म्हणून कलता केलेला पोहण्याचा तलावच रंगभूमीवर हा म्हणता आला होता. अमाप पैसे आणि चतुर कारागिरी यांच्या संगमातून असले चमत्कार निर्माण करता येतात. पण आपल्या पोटच्या पोरीला आपल्याबद्दल तिरस्कार आहे हे कळल्यावर चार्ल्स लॉटनने केलेला अभिनय, गरीब आणि काबाड कष्ट उपसून संसार करणाऱ्या बायकोला फसवून जगणाऱ्या नायकाची राल्फ रिचर्डसनने दाखवलेली हालचाल, किंवा सीझरच्या शवपेटिकेपुढे शेक्सपियरची अमर वाक्य फेकणारा तो तरुण मार्क अँटनी, ही माणसं नाटकं उभी करतात चित्रापेक्षा चौकट भारी होऊ नये म्हणून. इंग्रजी रंगभूमीवर ही दखल घेतली ती मला दिसली. थिएटरं जुनी आहेत. महाराणी व्हिक्टोरियाच्या आमदानीतील सजावट आहे. सोनेरी नक्षीकाम आणि हंड्या झुंबर तर आहेतच, पण नट जीव ओतून साऱ्या प्रेक्षागाराचं लक्ष आपल्याकडे ओढून घेतात. अर्थात खुद्द लंडनमध्ये व्यावसायिक रंगभूमीला नाक मुरडणारे लोक कमी आहेत असं नाही. दुर्दैवानं अशा उच्चभ्रू लोकांच्या मेळाव्यात जाण्याचा प्रसंग आला. कॉकटेल पार्टी होती आणि यजमान होते लंडनमधल्या एका नाट्य शिक्षण संस्थेचे प्रमुख. तिथे जो समुदाय जमला होता त्याची हिंदी आवृत्ती मुंबईतल्या कोटातल्या हॉटेलातून हल्ली पाहायला मिळतं. यात दाढी वाढवलेला एखादा 4-4.5 फूट उंचीचा चष्मेवाला तरुण, एखादा भलतेच रंगीबेरंगी कपडे घातलेला कळकट माणूस, एखादा उत्कृष्ट शार्कसीनचा सूट घातलेला गृहस्थ, हा बहुतेक त्यांच्या कॉफी आणि सँडविचेसचं बिल देतो. 2-3 पोरी, त्यात एखादी उगीचच हँडीक्राफ्टच्या कारखान्यात बनवल्यासारखी दिसणारी आणि त्यातल्या त्यात बऱ्यापैकी, दुसऱ्या दोघींतली एक चष्मेवाली आणि बहुधा गालांवर पुटकुळे आलेली, आणि तिसरी खांद्यावरचा पदर हातावर सांभाळणारी आणि पातळांच्या जाहिरातीतल्या चित्रांसारखी सारख्या पोझेस बदलणारी. या लोकात बसण्याचं दुर्भाग्य ज्यांना लाभलं असेल त्यांना लंडनमध्ये त्या दिवशी त्या पार्टीला जमलेला गोतावळा कळेल. मी तर गुदमरलोच. एकच सुदैव, त्या दिवशी माझी आणि रिचर्ड सदनची ओळख झाली. या नाट्यस्थापत्याचा विशेष विचार केलेला वृद्ध गृहस्थ आहे. त्याने माझ्याशी एकदम भरतावरच बोलायला सुरुवात केली. त्याचं म्हणणं, भरताने रंगमंचाबद्दल इतक्या सुंदर सूचना केलेल्या असताना तुम्हा लोकांना परदेशी स्थापत्यशास्त्रज्ञांची मदत हवीच कशाला? नंतर एकदा मी लंडनच्या प्राच्यविद्या व आफ्रिकी विद्या मंदिरातून प्राध्यापक जोशांना भेटून भरताच्या नाट्यशास्त्रातला तो भाग मुद्दाम मिळवून वाचला. एका गुजराती प्राध्यापकांनी सुमारे 50 पानांचे ते पुस्तक इंग्रजीत, परमेश्वरा, प्रसिद्ध केलं आहे. ते पुस्तक वाचून भरतविषयी माझं मत काही फारसं चांगलं झालं नाही. मी सदन साहेबांना म्हटलं की भरताच्या काळानंतर हिंदुस्तान जरासा बदलला आहे असं मला वाटतं. हे खास इंग्रजी पद्धतीचं अधोविधान सदन साहेबांना पटलं असावं. त्यांनी मोकळेपणाने हसून पुन्हा केव्हा तरी बोलू असं म्हणून मला वाटेला लावलं. एरवी मात्र त्या पार्टीतले संभाषण असह्य होते. आपण चार्ल्स लॉटनचं पार्टी पाहिलं का? शी भयानक. आम्ही मोर्चा दुसरीकडे वळवला. यंदा स्ट्रॅटफोर्डला मायकेल रेडग्रेव्हचे खेळ चालले आहेत. मी पहिल्या चटक्यानंतर भीतभीत सुरुवात केली.
रेडग्रेव्हला शेक्सपियर कळायला आणखी 25 वर्ष लागतील. पुन्हा मी त्याही गटातून निसटलो. या मंडळींना लंडनच्या रंगभूमीवर चाललेलं एकही नाटक पसंत नव्हतं. विशेषतः पार्टी, फ्लॉवरिंग चेरी, 5 फिंगर एक्सरसाइज वगैरे लोकप्रिय नाटकांना तर ही मंडळी सारखी आपली वाढत्या वेळेबरोबर आणि रिकाम्या होणाऱ्या पेल्याबरोबर लाल लाल होत चाललेली नाकं अधिकाधिक मुरडत होती. मला मुंबईतल्या नवनाट्यवाल्यांची गंगोत्री सापडली. सौभद्रापासून ते आजतागायतच्या लोकप्रिय झालेल्या यच्चयावत नाटकांना असलेली आणि नसलेली नाकं मुरडण्याचा तो अतिनव प्रयत्न चालला आहे. त्याचा जणू काय हेड ऑफिसात मी शिरलो आहे. माझा जीव गुदमरायला लागला. आम्ही म्हणजे नारायणराव बालगंधर्वांच्या मधुमधुरा तव गीराच्या आठवणीनं गहिवरणारे पंढरीचे वारकरी. आम्हाला ही पंडितांची घटपटाची चर्चा कशी कळायची? काही वेळ मी आपला या बालिष्ठरांची विद्वत्ता निमूटपणे ऐकत उभा राहिलो. ही रंगभूमी मोठी खट्याळ आहे. प्रत्येक काळात मी नव्या नव्या प्रियकरांना ती जवळ करत असते. सध्या तिनं नट, नाटककार, गायक, वादक वगैरे आपले सगळे जुने प्रियकर सोडले आहेत आणि तिचा रंगारी, बत्तीवाले आणि आयुष्यात तोंडाला न रंग लावलेले आणि नाटक पाहण्यासाठी जागरणसुद्धा न पेलणारे टीकाकार यांच्याशी लढीवाळपणा चालला आहे. धूर्त लेखकांनी कदाचित हे ओळखून आमची नाटकं मुळी रंगभूमीसाठी नाहीतच असं म्हणून लायब्ररीच्या कपाटांसाठी नाटकं लिहायला सुरुवात केली आहे आणि दिग्दर्शकांनीही नटाकडे अधिक लक्ष देण्याऐवजी पेंटर आणि बत्तीवाले या रंगभूमीच्या नव्या प्रियकरांची खुशामत सुरू केली आहे. प्ले इज द थिंग हे वचन जुनं झालं आहे, पण इंग्रजी व्यावसायिक रंगभूमी या ओरखड्यांनी घायाळ होत नाही. हौशी रंगभूमीवर यशस्वी ठरलेली नाट्यकृती ती लगेच स्वीकारते. बहुतेकांचे ध्येय प्रेक्षकांचे मनोरंजन करणं हे आहे. कोणताही प्रयोग नवा असो किंवा थिएटरात जमणाऱ्या अगर जमायला हव्या असलेल्या गर्दीचा विचार डावलून हे कार्य होत नाही. इंग्रजीत ज्याला शो बिझनेस म्हणतात त्यात कितीतरी मनोरंजनाचे प्रकार येतात. त्यात काही चांगल्या साहित्यिक दर्जाचेही आहेत. एमलिन विल्यम्ससारखा नट रंगभूमीवर चार्ल्स डिकन्स किंवा डिलन टॉमस म्हणून दाखवतो. एकदा शनिवारी दुपारी हे मार्केटमध्ये एक नाटक पाहून बाहेर पडलो. पिकॅडलीच्या भागात बरीच थिएटर आहेत. पूर्वी मुंबईला बॉम्बे थिएटर, बालीवाला, रिपन, व्हिक्टोरिया ही नाट्यगृहे जशी आसपास होती ना तशीच. फिरता फिरता एका थिएटरवर अ बॉय ग्रोईंग अप अशी डिलन टॉमसच्या साहित्यकृतीवर आधारलेल्या खेळाची जाहिरात वाचली. लंडनमध्ये आयत्या वेळी तिकीट मिळणं मुश्किल. मनाचा हिय्या करून तिकिटाच्या खिडकीपाशी गेलो. तेवढ्यात एका गृहस्थानं आपली 2 तिकीटं परत केली आणि आम्ही त्यांच्यावर झडप घातली. रंगमंचावर एक काळा पडदा होता आणि पियानोवर उत्कृष्ट संगीत वाजवलं जात होतं. काही वेळानं काळा बावळटासारखा सूट घालून पांढऱ्या शुभ्र चमकदार केसांचा एक देखणा गृहस्थ आला. त्याच्या काखेत एक बाड होतं. प्रकाश वाढला आणि मध्यभागी डिलन टॉमस असं मोठ्या अक्षरात रंगवलेले शब्द आले. डिलन टॉमस हा सुविख्यात वेल्श कवी. विलक्षण जीवन जगलेला. अतिरिक्त मद्यपानामुळे आणि अमर्याद जीवनपद्धतीमुळे अकाली मृत्युमुखी पडला. हा असामान्य प्रतिभेचा कवी आणि लेखक. एमलिन विल्यम्सने त्याच्या वाङ्मयातून त्याच्या बाल्यापासून ते वयाच्या 17व्या वर्षी त्यानं लंडनच्या एका लँडलेडीचा घराचा दरवाजा ठोठवल्यापर्यंतच्या हकीकतीचे भाग निवडून काढून साभिनय म्हणून दाखविले. कार्यक्रम 3 तास चालला होता हे घड्याळ पाहिल्यावर कळलं. 2.5-3 तास अश्रूंचा आणि हास्याचा खेळ चालला होता. सुमारे 6 महिने रोज हा कार्यक्रम चालला होता आणि आम्ही गेलो त्या दिवशीही थिएटरमध्ये मुंगीलासुद्धा जागा नव्हती. आम्हाला केवळ नशिबानं तिकीटं मिळाली. खेळ संपला. अंधारात एमलिन विल्यम्स गडप झाला. एका प्रकाशरेखेने अक्षरं दाखवली. डिलन टॉमस. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट चालवला. एमलिन विल्यम्सने प्रवेश करून उजवा हात त्या ठळक अक्षरांकडे नेत न बोलता म्हटलं, हे माझं नाही,
या माझ्या दिवंगत मित्राचं आहे. पाणावलेल्या डोळ्यांनी प्रेक्षक उठले. 2.5 तास डिलन टॉमसचे शब्द आणि एमलिन विल्यम्सची ते प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याची हातोटी. या प्रकाराची तुलना करायचीच झाली तर जुन्या पट्टीच्या कीर्तनकारांशी करावी. निजामपूरकर बुवा, कवीश्वर बुवा केवळ या अस्खलित शब्दसामर्थ्यावर श्रोत्यांना रात्र रात्र तरंगत ठेवत. हीच किमया एमलिन विल्यम्सची. रंगभूमीवर एक घडीची खुर्ची, याशिवाय काहीही नव्हतं. होती ती एमलिन विल्यम्सची अस्खलित वाणी आणि डिलन टॉमसची अलौकिक प्रतिभा. हे ऐकताना सारखं वाटे की व्यंकटेश माडगुळकरांनी आपल्या गोष्टी गावोगावी जाऊन का सांगू नयेत. त्यांची कथनशैली सुंदर आणि त्यांच्या गोष्टीत गोष्टी आहेत, विनोद आहे, कारुण्य आहे, मनुष्य स्वभावाचे शेकडो हृदय नमुने आहेत. मराठी रंगभूमीवर प्रयोगांची आवश्यकता आहे, ती या अशा तऱ्हेच्या प्रयोगांची. लंडनचा मुक्काम आवरत आला होता आणि आणखी नाटकं पाहिली नाहीत, पाहता आली नाहीत ह्याची हुरहुर होती. अर्थात जी पाहिली त्यातलं प्रत्येक असामान्य होतं अशातला भाग नाही. T.S. इलियटचं एल्डर स्टेट्समन पाहायला गेलो आणि संपूर्ण निराश होऊन परत आलो. तर 5 फिंगर एक्सरसाइज नावाचं एका नव्या लेखिकेनं लिहिलेलं नाटक फारच परिणामकारक होतं. गिलगुडने या नाटकाचे दिग्दर्शन केलं होतं. मी पाहिलेल्या जवळजवळ 50 नाटकात मला या नाटकाची रंगसज्जा फार आवडली. एका श्रीमंत माणसाच्या घराचा उभा छेद रंगभूमीवर मांडला होता. खालचा दिवाणखाना, वरच्या मजल्यावरच्या खोल्या, तिथे जायचे जिने, या साऱ्यांचा उपयोग पात्रांच्या हालचालीसाठी अतिशय चतुररीनं केलेला होता. या नाटकात एका निराश्रित जर्मन शिक्षकाची भूमिका करणाऱ्या तरुण नटानं साऱ्या प्रेक्षागाराला आपल्या संयत अभिनयानं हलवून सोडलं. शेवटल्या अंकात हा आत्महत्या करतो असा प्रसंग आहे. त्यानंतर 1-2 मिनिटातच नाटक संपतं. टाळ्यांचा कडकडाट 5-6 सेकंद ओसरल्यानंतर झाला. अभिवादन करायला सर्व नटनटी आल्या, त्यात हा नट होता. मला उगीचच वाटलं हा आला नसता तर त्याच्या त्या असामान्य अभिनयाची प्रेक्षकांना अधिक खोलवर जाणीव झाली असती किंवा आठवण राहिली असती. मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत नमस्कार.